दहिवडी फलटण रस्त्यावरील भीषण अपघातात भिकवडीचे दोघे ठार। ट्रॅक्टर, ट्रॉली व बोलेरोचा अपघात, 4 जखमी। माण तालुक्यातील पांगरी येथे दहिवडी फलटण रोडवर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली। घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात बोलेरोमध्ये असलेल्या 6 जणांपैकी 2 जण ठार झाल्याची तर 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। अपघातात ठार झालेल्या व्यक्ती या खानापूर तालुक्यातील भिकवडी बुद्रुक येथील आहेत, मात्र मयतांची नावे समजू शकली नाहीत। दरम्यान या अपघाताची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत दहिवडी पोलीस ठाण्यात सुरू होतं। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वावरहिरे येथील मोहन साहेबराव पांढरे यांचा नंबर प्लेट आणि कोणत्याही प्रकारचे रेडियम नसलेली आणि विहिरीच्या यारीचे साहित्य असलेली ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर दहिवडीकडे तोंड करून उभा होता। त्याचवेळी फलटणकडून दहिवडीकडे जाणारी भिकवडी बुद्रुक, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथील बोलेरो गाडी ही बंद लाईट असलेल्या ट्रॉलीला मागून धडकली। या भीषण अपघातामध्ये बोलेरो गाडीचं मोठं नुकसान झालं। बोलेरोच्या धडकेनं ट्रॅक्टरची ट्रॉलीही निकळली होती। अपघात झाल्यानंतर तात्काळ जेसीबी पाचारण करत बोलेरो आणि ट्रॉली वेगळी करण्यात आली। या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। अपघातादरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक बराच वेळ खोळंबली होती। दहिवडी पोलिसांनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवल्यानंतर वाहतूक सुरळीत केली। रात्री उशिरापर्यंत दहिवडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।